सामनातील व्यंगचित्राबाबत माफी मागितली नसती तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता, अशा शब्दात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली। मुंबईत आयोजित मराठा समाजाकडून होणारे विक्रमी शक्ती प्रदर्शनामुळे घाबरलेल्या सरकारकडून मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे मोर्चा आयोजकांनी नियोजनाच्या भानगडीत न पडता थेट दिवस जाहीर करावा असं आवाहन राणे यांनी केले। मोर्चा आयोजकांकडून मागणीचं निवेदन पालकमंत्र्यांनी स्वीकारण्याच्या नव्या पायंड्यावर राणे यांनी आक्षेप नोंदवलाय। मोर्चा सरकारच्या धोरणाविरोधात असल्यानं पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारू नये अशी भूमिका त्यांनी मांडली। मराठा आरक्षण तर आता तुम्हाला आठवलं का जेव्हा तुम्हाला दसरा मेळाव्याची काळजी पडते? अगर मराठ्यांची माफी मागितली नसती, ते पण मराठ्यांचा उल्लेख केला नाही, समजून घ्या। कुठलाही पत्रकार त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रमुखांनी उल्लेख केला नाही, म्हणजे आताही मराठ्यांची दखल घेत नाही आणि ती गुन्ह्याची कबुली केली नसते तर तो जो तुमचा हा जो दसरा मेळावा आहे ना शिवसेनेचा, मातोश्रीच्या अंगणात घ्यायला लागला असतं तेव्हा कळलं असतं। एकदा मराठ्यांना बाजूला ठेवून जरा एक तरी दसरा मेळावा घेऊन दाखवू आम्ही काही तरी। या राज्य सरकारला कुठल्याही पद्धतीने मुंबईचा मोर्चा व्हायला द्यायचा नाही किंवा थांबवायचा आहे, त्यासाठी सगळ्या पद्धतीचे प्रयत्न चालले म्हणून ह्या नियोजनाच्या भांगडीत न पडता सगळ्या प्रत्येक मोर्चेकरांनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मोर्चे झालेले आहेत किंवा होणार आहेत त्यांनी तिथे अतिशय उत्तम मोर्चा नियोजन केलंय। तेच नियोजन नजरेवर ठेवून मुंबईमध्ये एक दिवस आणि तारीख आणि वेळ ठरवायचा आणि मुंबई गाठायची। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।